श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या सुवासिनीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत पवित्र असा महिना. कारण श्रावण महिन्यामध्येच आपण सुवासिनी श्रावण सोमवारचं व्रत करतो, मंगळागौरीचं व्रत करतो आणि त्याचबरोबर हरितालिकेचं व्रतसुद्धा केलं जातं. आणि हे जे सर्व व्रत आहे ते व्रत आपण सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असतो. तर हे व्रत करत असताना किंवा मग श्रावण महिन्यामध्ये सुवासिनींनी काही गोष्टी आहेत की ज्या करायलाच हव्यात. या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. अशा 6च गोष्टी आहे, पण या गोष्टी जर आपण श्रावण महिन्यामध्ये पाळल्या आणि केल्या तर नक्कीच आपलं आयुष्य सुखी होणार आहे. आपण अखंड सौभाग्यवती राहणार आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पतीचं आयुष्य त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य जे आहे ते सर्व व्यवस्थितरित्या जाणार आहे. श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना मानला जातो आणि या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार झाले होते. आणि म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांचाही महिना म्हणून हा खूप प्रिय महिना आहे. या महिन्यामध्ये माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यावरती कठीणात कठीण मनोकामनासुद्धा पूर्ण होतात असं सांगितलं जातं. वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या असतील तर त्यासुद्धा या महिन्यामध्ये उपासना केल्याने व्रत केल्याने त्या समस्यासुद्धा दूर जातात. आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार असेल, मंगळागौरी व्रत असेल, हरितालिका असेल तर हे व्रत जे आहे ते स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी करत असतात. आणि असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये जर स्त्रियांनी दररोज या 6 गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवरती खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्यसुद्धा प्राप्त होतं. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बघा, आपण शिवलिंगाची पूजा करतो. शिवस्वरूप म्हणून आपण शिवलिंगाची पूजा करतो. बाकीच्या दिवसांमध्ये म्हणजे श्रावण सोडता बाकीच्या दिवसांमध्ये आपण जमलं तर सोमवारी, जमलं तर कधीही शिवमंदिरामध्ये जाऊन पूजा करतो. पण श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये मासिक धर्म सोडता आपण जेवढे दिवस उरणार आहेत तर दररोज सकाळी महिलांनी काय करायचं आहे, स्नान झाल्यानंतर सर्वात पहिलं शिवमंदिरामध्ये जायचं, शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतरच काही आपल्याला खायचं प्यायचं असेल तर ते खाऊ पिऊ शकता. आता मंदिर जर जवळ असेल तर त्या स्त्रियांसाठी हे सोपं आहे. पण ज्यांच्याकडे खूप लांब मंदिर आहे तर मग त्यांनी काय करावं, आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यावरती सर्वात प्रथम उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर प्रथम आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करावं, जल अर्पण करावं आणि त्याच्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे, चहा घ्यायचा असेल तर चहा, जेवण करायचं असेल, नाश्ता करायचा असेल, या सर्व गोष्टी आपण करायच्या. पण कधी सर्वात पहिलं उठल्यानंतर आपली प्रायोरिटी जी आहे ती शिवलिंगावरती पाणी घालणं, पाणी अर्पण करणं ही असायला हवी. हा जर नियम आता श्रावण महिन्यामध्ये आपण पूर्ण श्रावण महिना पाळला तर माता पार्वतीचे आशीर्वाद आणि महादेवांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात. आता बरेच जण काय म्हणतील की आम्ही आमचं आवरल्यानंतर किंवा मग आमच्या सर्व गोष्टी जसं की नाश्ता पाणी असेल, घरामध्ये कामं असतील तर हे सर्व केल्यानंतर तर देवपूजा करतो किंवा काही जणी लवकर सुद्धा करत असतील. आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या वेळेनुसार करत असतं. पण श्रावण महिन्यामध्ये या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा महिना आहे आणि या कारणामुळे आपण जलही न घेता आपण जर शिवलिंगावरती पाणी अर्पण केलं आणि मग पाणी पिलं आपण स्वतः तर काही फरक पडणार नाही. अगदीच सोपी अशी पद्धत आहे. पण हा नियम जर पाळला तर नक्कीच आपल्याला या महिन्यामध्ये खूप सारे आशीर्वाद माता पार्वती आणि भगवान महादेवांचे मिळणार आहेत. आणि महिलांबरोबरच पुरुषसुद्धा या गोष्टी करू शकतात. म्हणजे पुरुषही हे व्रत अगदी सहजरित्या पाळू शकतात. शिवमंदिर जवळ असेल तर अतिशय उत्तम. आपल्या घरातलं जे पाणी आहे, जिथे आपण पाणी साठवतो तिथूनच पाणी घेऊन जायचं. हे पाणी शिवलिंगावरती जर आपण अर्पण केलं तर खूप प्रकारचे पितृदोष जे आहेत तर ते सुद्धा आपल्या घरातून बाहेर जात असतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे महिलांना शृंगार करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हल्लीच्या काळामध्ये आपण सर्वच महिला सर्व शृंगार करून राहतो असं नाही. कधी आपण बांगड्या घातलेल्या असतात, कधी टिकली लावलेली असते, कधी नसते, कधी कानात असतं नसतं. पण तुम्ही जरी बाकीच्या महिन्यांमध्ये हे पाळत नसाल तरीसुद्धा श्रावण महिन्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की महिलांनी आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायला हव्या.
मग तुम्ही 2 घाला, 3 घाला, हरकत नाही. पण श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण श्रावणामध्ये महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि त्या पण काचेच्या असाव्यात. 2 घातल्या, एका हातात 2 एका हातात 3 तरी हरकत नाही. पण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हा नियम पाळायचा आहे. श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घातल्याच पाहिजे आणि यामुळे माता गौरी आपल्यावरती खूप प्रसन्न होते आणि त्याचबरोबर आपलं सुद्धा मन प्रसन्न राहतं. घरामधलं वातावरण सुद्धा सकारात्मक राहतं, कारण बांगड्यांचा आवाज जो आहे तो सकारात्मकता निर्माण करत असतो आणि आपण दिसायला सुद्धा जेव्हा बांगड्या घालतो तेव्हा आपण छान दिसतो. इतक्या सर्व गोष्टी होत असताना आपण हिरव्या बांगड्या न घालणं हे खरं तर चुकीचं आहे आणि याच कारणामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये तरी रोज आपण हिरव्या बांगड्या घालायला हव्यात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्याचे जे पण दिवस आहेत 30 दिवस साधारणतः, तर याच्यामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचं सामान जे आहे ते माता पार्वतीला अर्पण करायचं आहे किंवा मग दान करायचं आहे. आता हे किती पण करू शकता, म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कितीही सौभाग्यवतींना हे साहित्य देऊ शकता दान म्हणून, किंवा मग माता पार्वतीला आपण बघा श्रावण महिन्यामध्ये कधीतरी एकदा तरी आपण श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीला आपण या वस्तू ज्या आहेत सौभाग्याचे वाण म्हटलं जातं, तर त्या वस्तू माता पार्वतीला आपल्याला अर्पण करायच्या आहे. याच्यामध्ये काय येतं मग कुंकू, टिकली, काजळ, जोडवी, सिंदूर या ज्या गोष्टी आहेत, बांगड्या, तर या गोष्टी आपण शिवमंदिरामध्ये जाऊन माता पार्वतीला आपण तिथे या गोष्टी दान करायच्या आहे. याच्यामुळे काय होतं की माता पार्वती सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान केलं जातं. आणि या कारणामुळे प्रत्येक महिलेने श्रावणामध्ये ही गोष्ट विसरू नका किंवा चुकू नका. कधी तरी एक दिवस हे काम जे आहे ते करायचं आहे. सोमवारी केलं तर अतिशय उत्तम. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे चौथा नियम किंवा चौथी गोष्ट अत्यंत महत्त्वाची. तर बघा, मेहंदी काढायला प्रत्येकाला आवडतं, मेहंदी लावायला, हातावरती मेहंदी लावायला प्रत्येकाला आवडतं, पण तसा वेळ प्रत्येकीकडे असतोच असं नाही. तर आपण काय करायचं आहे, भलेही काहीही नसू द्या, पण श्रावण महिन्यामध्ये जो सोमवार येतो तर सोमवारसाठी आपण आपल्या हातावरती मेहंदी काढणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, खूप शुभ मानलं जातं. मेहंदी तर कायम आपल्या हातावरती असावी, तो सुद्धा एक महिलांचा अलंकार आहे. पण आताच्या काळामध्ये हे आपल्या सर्वांना शक्य होत नाही, पण श्रावण महिन्यामध्ये तरी किमान मेहंदी पुसेल तेव्हा आपण परत आपल्या हातावरती मेहंदी काढणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. हे खूप चांगलं लक्षण मानलं जातं. आपल्याला जर सवय असेल की कायम हातावरती मेहंदी काढायची, आता खूप छान मेहंदी काढा किंवा खूप काहीतरी आपल्या हातावरती काढा असं नाही, पण किमान आपले बोट रंगवतो आणि मध्ये एक गोल राऊंड काढतो, एवढी तरी मेहंदी आपण आपल्या हातावरती काढायला हवी. याचं कारण काय की एकतर श्रावण महिन्यामध्ये सर्वच वातावरण एकदम फ्रेश झालेलं असतं. जेव्हा आपण सौभाग्य अलंकार घालतो तेव्हा आपल्या स्वतःला सुद्धा खूप फ्रेश वाटतं, मेहंदीचा वास सुद्धा छान येतो आणि या हरितालिका जेव्हा असते तेव्हा सुद्धा मेहंदीला विशेष महत्त्व दिलं जातं. तो एक खूप महत्त्वाचा अलंकार आहे आणि म्हणूनच जेव्हा लग्न असतं तेव्हा सुद्धा बघा मेहंदी काढली जाते. तर याचं कारणच हे की तो खूप महत्त्वाचा अलंकार आहे आणि तो आपण म्हणजे मेहंदी आपण काढत नाही, तर हे पण चुकीचं आहे. आपल्याला जर शक्य असेल तर नक्की श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या हातावरती मेहंदी काढायला हवी. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, महादेवाला आपण काय म्हणतो, भोलेनाथ म्हणतो. भोलेनाथ का बरं म्हणतो की ते आपल्याला खूप लवकर प्रसन्न होतात. म्हणजे असं म्हटलं जातं की भूतांना सुद्धा महादेव प्रसन्न झालेले आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काही इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त करतो तर त्या खूप लवकर ते आपल्या इच्छा पूर्ण करतात. ते छोट्याशा सेवेने सुद्धा संतुष्ट होतात. महादेवाचं सुख पाहून माता गौरी सुद्धा खूप आनंदी होतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे. यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्याचबरोबर पुढचा आणि 6वा आणि शेवटचा नियम आहे किंवा शेवटची गोष्ट आहे की जे आपण करायला हवी, तर ती काय आहे की श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणं जे आहे ती टाळावीत. हा महिना आनंदाचा आणि पवित्र महिना मानला जातो. महिनाभर माता पार्वती आणि महादेव यांचं आपण ध्यान करायचं आहे. जर राग आला तर आपण ओम नमः शिवाय, म्हणजे पुरुषांनी ओम नमः शिवाय, महिलांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा. याच्यामुळे आपला राग पटकन शांत होतो आणि संपूर्ण महिनाभर आपल्याला फक्त महादेवांचं स्मरण ठेवायचं आहे. महादेवांचा महिना आहे,
या महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात, म्हणजे आपल्याला बाहेरचं वातावरण जे आहे ते सुद्धा खूप छान असतं. भरपूर जण फिरण्यासाठी जातात. श्रावणी सोमवार असले की आपण चांगल्या चांगल्या देवस्थानी जातो. खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या असतात आणि इतक्या पवित्र महिन्यामध्ये आपलं वातावरण खराब करून घेऊ नका. आपल्या घरातलं वातावरण खराब करून घेऊ नका. आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते नेहमी शुद्ध राहील याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा वादविवाद, भांडणं आपण आपल्या घरामध्ये करायची नाही. हे 6 नियम जी महिला पाळेल, ज्या महिलेकडून हे 6 नियम पाळले जातील, तर नक्कीच त्या महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होणार आहे. आणि सुवासिनींसाठी तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी सोप्या सोप्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण श्रावण महिन्यामध्ये करून भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला प्रसन्न करून घेऊ शकतो. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.